तर मित्रांनो, आज माझ्या छोट्याशा घरात राहण्याचा 10वा दिवस. सकाळी सकाळी उठून दात घासायला लागलो मित्रांनो. चकाचक जरा ब्रश करून घेतला आणि फ्रेश झालो. शेजारच्या काकूच्या टाकीतून पाणी घेतले फ्रेश व्हायला. त्याच्यानंतर कपडे पण चेंज केले. आज आपल्या इथं होता कार्यक्रम. मग काय तिथं लागलो काम करायला. हातात घेतले पापड आणि तुम्हाला तर माहितीच आहे लहान पोरं किती पापड खातात. मध्ये पुऱ्या पण संपल्या होत्या. मग काय बाहेरून पुऱ्या आणल्या. तेवढ्यात भाऊ मला बोलला की तिथं पुऱ्या लागतंय. मग तिथं पुऱ्या दिल्या त्या मावशीला. विचारत गेलो कोणाला पुरी लागते का. जेवण तर झालेच होते लोकांचे. मग मी घेतलं पाणी आणि गेलो पाणी वाटायला. लहान लहान पोरांना पाणी दिलं. आज मी नवीन कपडे पण घातले होते. मला पण भारीच वाटलं आज नवीन कपडे घालून. मध्ये तर लोकांचं जेवण झालं होतं आणि बाहेर बसले होते आपले भाऊ लोक. मग काय त्यांना पण पाणी वाढायला लागलो. मग काय बाहेरच्या पण सर्व लोकांना पाणी वाटले. होऊ शकतं मी पण बसलो जेवण करायला. खूप दिवसानंतर असं स्वादिष्ट जेवण खातोय. जेवणाची सुरुवात केली पुरी आणि भाजीने. पुरी आणि भाजी खूपच छान होती. त्याच्यानंतर वळलो डाळ भाताकडे. डाळ भात मस्त पैकी कालवला आणि जसा लागलो ना दणका द्यायला थांबलोच नाही. तर बघू शकता पूर्ण पंगत उठली पण तुमचा भाऊ काय ऐकणच नाही. बसूनच राहिलो. ते वाढणारी फुलं पण अक्षरशः मला वैतागून गेलेले. म्हटलं पोटाला जरा आराम द्यावा. मग घेतला जेवणापासून विश्राम. पटकन कपडे चेंज केले आणि आलो कामावर. कारण की 2 दिवसापासून आपले पूर्ण पैसे संपून गेले होते. मग आलो कामावर. मग काय फटाफट पटकन काम करून घेतलं मित्रांनो. पूर्ण काम झाल्यानंतर हिशोबाचे पैसे घेतले आणि आलो घरी. संध्याकाळी आलो घरी. भाऊच्या इथून डबा पण आला होता पण भूक नव्हती तरी पण खाऊन घेतलं. आज खूप दमलो होतो तर आलो झोपायला आल्यावर बघतो तर काय मच्छर तर खूपच चावत होते. मग काय गल्लीतल्या दादांनी मला कॉईल दिली. मग मी ती कॉईल पेटवली आणि इकडे तिकडे फिरवली. कॉईल लावली, अंगावर गोधडी घेतली आणि घेतलं झोपून. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.